म्हैसाळचं पाणी हे साधारणतः ज्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या योजना आहे आणि अशा योजनेचं काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आज या ठिकाणी दुष्काळी तालुक्याला न्याय मिळत नाही अशी परिस्थिती आहे। आणि आज या ठिकाणी विज्ञान माने आणि त्यांचे सर्व सहकारी जे आज दुसरा दिवस आहे ह्या उपोषणाला बसलेले आहेत, या आंदोलनाला बसलेले आहेत। त्यामुळं निश्चितपणानं येणाऱ्या काळात मी गेल्या DPTCच्या मीटिंगला सुद्धा मी याच्या संदर्भातला आवाज उठवला होता आणि उद्या DPTC मीटिंग आहे, त्यात सुद्धा या अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळं जे काही पाणी पोचवण्यासाठी दिरंगाई होते अशा या मजुरी अधिकाऱ्यांवर तातडीनं त्यांचं निलंबन करावं अशी या ठिकाणी मागणी करणार आहे की त्याचा पाठपुरावा या निमित्तानं मी घेणार आहे। आणि याच्या आधीसुद्धा मी वेळोवेळी संबंधित विभागाला माझी लेखी पत्र आहेत आणि त्या पद्धतीनं हा प्रशासनातला दिरंगाई ज्यामुळे झालेली आहे त्याचा सुद्धा उहापोह या ठिकाणी करण्यात येणार आहे।